बरोबर आहे रे म्हणलं. तुझ्या मायला काही कळणार म्हणून तुला जन्म देऊन लहानाचं मोठं केलं. तुझी माय जर कळती असती जन्मल्या जन्मल्या लहानीत नेऊन फरशीच्या धुड्याकडे घातली असती. तू एवढं काय बोलत होतास? कळना म्हणून तुला जन्म देऊन वाढीले. अक्षदा पडल्या थोडं बायकोने म्हणा तुझी माय मला कस की नारच बोलले हे म्हणणं. माया जन्म दिले लहान तिचा अधिकार आहे. मोठं केले मला. हे घरदार तिथंच आहे. तिने कष्ट केले. बोलणं खावं लागते. हे बायकोला म्हणलं तर बाई चोपून राहते. हे काय म्हणते तुला बोलले बाय का रे बापा तुला तिल्ला बोलायचा संबंधच काय आलाच कुठून तू आलाच तुला बोलायचा संबंध काय आलाच. विशेष लक्ष देऊन आहे का ज्या माईनं आपल्या तळाच्या फोडाप्रमाणे जपले आपण त्या माईला बैमान व्हायला. अर्ध्या आयुष्यात येणाऱ्या बाईसाठी आज माय बापाला बोलणं बंद करायला. 80% समाज माय बापाला बोलत नसते. तुम्हाला देवदेव करायला वाटाले भजन करायला वाटाले. माईच्या हातात स्वयंपाक लग्नाच्या अगोदर स्वयंपाक करायला मायच होती. माय 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 लग्न झालं तिनं आली. तिने कुठे गेले तिनं माय काय करायचं जेव्हा वाढते भूक लागली माय म्हणजे मी वाढते की वाढलं मायने जेव्हा कडीन भात एक घास खाल पुढे गेला स्वयंपाक म्हणला कडी पातळ झाला भात चिकट झाला म्हणला. माय म्हणजे तू आज बायको तुला तिनं नाही केला हे कडी पातळ पण चवदार झाला म्हणला. नवीन हाय समोर घ्यावा ते पुढे होईल ब्रह्म हे कधी वातावरण. दोघाकडे आजच्या कीर्तनात तुम्ही सगळं कीर्तन विसरा पण एक गोष्ट विसरू नका. बायकोला किंमत देऊ नका असं नाही. तुमच्या करता त्यांनी तिचे मायबाप सोडून आले आहे. 100% बायकोला किंमत द्या. पण ज्या मायबापानं आपल्याला जन्म दिलाय तिच्या करता हिला बैमान होऊ नका. तुम्ही जेवल्याशी माय जेवली नाही की तुम्ही घरला आल्याशी रस्त्याकडे माय वाट बघत बसले. 10 जणांना माय विचारते बाबू गाठ पडला तुला दिसला गाठ पडली का बोलला का काय म्हणला. सकाळूच घरून गेलेलं असतं. हे सकाळून बाहेर गेलेलं असते गावाला कोणातरी माय 10 बरे म्हणते दिसलं तुला बोलला का काय म्हणला जेवण केला का आणि केव्हा येतो म्हणला. येतंय काही नाही येते 10 वाजे कोणा 12 वाजे कोणा माय वाट बघत. दिवस मागाच बायको म्हणते कुठं राहते की काय काम की काय कुठे हॉटेलात जेवायचं घरच्याचा विचार नाही पाचा नाही. घरचे उपाशी माणसं माय म्हणली तू जेवून झोप तिथं आल्या मी जेवते. खिचडी भजी खाऊन मस्त जेवून पंखा लावून मस्त झोप घ्यायला बाई. 12 वाजे कोणा माय मार आलं की माय लय उशीर करायला काय काम होत. खडकून मांजर वाजली उठाव दरवाजा काढा गाडी वाजली म्हणा आलं. गाडी वाजल्यावर दरवाजा काढा ताट वाढून द्यावं हातात पाण्याचा तांब्या द्यावा. आणि लय उशीर लागला आज लय अडचण होते का थोडं भेगी यावं काम एरवाळी करावं दिवस असता यावं. कुठं जेवलास की काय खरास की काय पिलास की माय म्हणणार. असा घास हातात घेणार मग म्हणावं की माय इतके वेळ म्हणजे कशी वाट बघत बसलीस तू जेवण म्हणावं की माय असं घास घेते म्हणते तिनं जेवली काय तिची एक झोप झाली रे.